रक्तदाब वाढण्याची विविध कारणं आपण आज पाहणार आहोत। उच्च रक्तदाब होण्याचं एकमेव कारण म्हणजे रक्तवाहिन्यांची लवचिकता ही कमी होणं। परंतु आजकाल संसारातील ताणतणाव, तसेच शिक्षणाला झालेला विलंब, कार्यालयामध्ये असलेला ताणतणाव आणि विविध ताणतणाव इतर यामुळे उच्च रक्तदाब दिसून येतो। परंतु जर एखादं संयुक्तित कारण जर सापडत नसेल तर त्याला प्राथमिक उच्च रक्तदाब किंवा अत्यावश्यक उच्च रक्तदाब असं म्हटलं जातं। या उलट एखाद्या हार्मोनच्या स्त्रावामुळे किंवा अधिवृक्क ग्रंथीच्या ट्यूमरमुळे याला फिओक्रोमोसाइटोमा असं म्हटलं जातं। याला दुय्यम उच्च रक्तदाब असं संबोधलं जातं। रक्तदाब आणि मूत्राशयाचे विकार याचा खूप घनिष्ठ संबंध आहे। जर मूत्राशयाची रक्तवाहिनी लहान झाली तर मूत्राशय हे रक्तापासून वंचित राहतं आणि मूत्राशयातील रक्तदाब वाढवणारी द्रव्ये ही रक्तामध्ये स्त्रावित होतात आणि ह्यालाच रिनल हायपरटेन्शन असं म्हटलं जातं आणि ह्याचा इलाज हा इतर रुग्णांपेक्षा वेगळा असतो। मूत्राशयाच्या रक्तवाहिनीचे रक्तपुरवठा करण्याचे कार्य स्टेंट टाकून वाढवल्यास हा रक्तदाब कमी होतो। आणि मधुमेह हे जोडीने हातात हात घालून रुग्णांमध्ये दिसून येतात।